नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मोडी लिपी म्हणजे काय आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मोडी लिपी मुख्यत्वे मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक ऐतिहासिक लिपी आहे. 13व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात महसूल नोंदी, पत्रव्यवहार आणि प्रशासकीय कामांसाठी देवनागरी लिपीसोबत या लिपीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. मोडी हा शब्द मोडणे या मराठी क्रियापदावरून आला आहे. जलद आणि हात न उचलता लिहिण्यासाठी अक्षरांना मरड घालून किंवा वाकवून ही लिपी लिहिली जाते, ज्यामुळे कागदावर लेखनाचा वेग वाढतो. यादव राजांच्या काळात मंत्री हेमाडपंत यांनी ही लिपी अधिकृतपणे परिष्कृत केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या काळात अधिकृत पत्रव्यवहारासाठी हिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. ब्रिटिश काळात आणि मुद्रण युगाच्या आगमनानंतर छापण्यासाठी देवनागरी लिपी सोयीची पडू लागली. परिणामी स्वातंत्र्यानंतर मोडी लिपीचा वापर हळूहळू कमी होत गेला आणि देवनागरी लिपी ही मराठीची मुख्य लिपी बनली. आज ही लिपी नामशेष होऊ नये म्हणून अनेक संस्था आणि भाषाशास्त्रज्ञ पुढाकार घेत आहेत. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.